वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग 2017 ची सुरुवात करणाऱ्या ती सध्या काय करतेने बाजी मारली असं म्हणायला काही हरकत नाही. सिनेमा सक्सेसफुल झालाय आणि यासाठीच यांनी एक जोरदार पार्टी ठेवली होती. इंडस्ट्रीतल्या तमाम लोकांनी या टीमला शुभेच्छा देण्यासाठी इथे हजेरी लावली. तब्बल 15 करोडच्या वर या सिनेमाची कमाई झाली आणि हा आकडा अजूनही वाढतोय. याच मोक्यावर या टीमने आपल्या फिलिंग्स शेअर केल्या. माझं खूप उशिरा मला आलेलं ज्ञान आहे. फिल्म नायक आणि नायिकामुळे मराठी चित्रपट चालत नाही, तर ती त्या गोष्टीमुळे चालते. तर आता जे फिल्म सगळ्या चालल्या त्याच्यामध्ये त्या रायटर डिरेक्टर त्या सगळ्या लोकांचा हातभार आहे, ज्याच्यामुळे प्रत्येक वेळेला लोक ती गोष्ट ऐकून विचार करून त्याला थिएटरमध्ये गर्दी करतात असं मला वाटायला लागलं. असं म्हणतात की पहिलं प्रेम हे खरं प्रेम असतं, ते आपण विसरूच शकत नाही. पण प्रेम फक्त एकदाच होतं असं कोणी म्हटलंय? माझं ना खूप आधीपासून असं स्वप्न होतं की मी बऱ्याच ऍक्टर्सच्या बाबतीत ते बघितलेलं की मुली त्यांना बघितलं की ई असे करायच्या. तेव्हा मी ओबेरॉय मॉलमध्ये फिरत होतो, फिल्म झाली तेव्हा, आणि तेव्हा एक मुलींचा ग्रुप येऊन त्यांनी ते केलं आणि मला खूप बरं वाटलं. तर एक प्रत्येक माझ्यामध्ये एका डेब्युटंटचं ते स्वप्न असतं की असं काहीतरी आपल्या बाबतीत पण घडावं. ते घडलं माझ्या बाबतीत. अन्या, दादाची जीन्स घातलीस ना? हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग. फिल्म काय असते आणि त्याच्या पाठी किती लोकांचे केवढे कष्ट असतात हे ह्या कशाची कल्पना नव्हती. ती ॲक्टिंगच्या या निमित्ताने मला ते कळलं की किती जणांची मेहनत याच्या पाठी असते. आणि हे सगळे आत्ता जे आकडे डिस्प्ले होत होते ते बघताना मला ते सगळं आठवत होतं की किती जण किती मेहनत त्याच्यासाठी करत होते. आणि ही फिल्म इतकी छान रिसीव्ह होती याचा त्यामुळे मला खूप खूप आनंद होतोय. सगळ्यांनी सगळं सांगितलं. मी इतकंच सांगेन की थँक्यू सो मच फॉर बिलिव्हिंग इन द एंटायर टीम. थँक्स अ लॉट. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग. टीम ती सध्या काय करतेला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हा सिनेमा सुपरहिट करण्यात तुमचंही तितकंच योगदान आहे. कारण सरळ आहे ना, प्रेक्षक नाही तर काहीच नाही. त्यामुळे तुमचेही आभार.